हॅलो ऑफिसर्स, आज आपण बघतोय ग्रामर मास्टरचा डे 9 मध्ये काय बघायचं आपल्याला फॉर्म्स ऑफ वर्ब्स. तर वर्ब चॅप्टर मध्ये आहे ना रे, त्यामध्ये फॉर्म्स ऑफ वर्ब्स काय असतात हे आपल्याला नक्की बघायचंय. तर आता V1 फॉर्म कशाला म्हणतात, V2 V3 V4 V5 हे काय नेमकं, हे वर्ब्सचे फॉर्म वेगवेगळे टाइप्स आहेत बरोबर. तर फॉर्मचा एक बेस फॉर्म दिसला आपल्याला वर्बचा, तर आपण त्याला काय म्हणायचंय, V1 म्हणायचंय. तर हे नॉर्मल बेस फॉर्म मध्ये असतो. जसं की रन हा वर्ड दिला तर आपण इथं बघायचंय, याला म्हणायचंय आपल्याला V1 फॉर्म. हॅव असल, डू असल, गो आणि इट, तर हा म्हणायचा आपला बेस फॉर्म. पण तोच प्रेझेंट मध्ये प्लुरल फॉर्म म्हणून सुद्धा काम करतो वर्बचा. ठीक आहे. तर तसंच V2 जर बघितलं आपण पास्ट टेन्स, जसं की हॅवचा काय झाला हॅड, डूचा काय झाला डिड, गोचा वेंट, इटचा एट. तसंच पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 फॉर्म होतो, जो की आपण हॅव ॲज ॲड नंतर वापरतो, ॲमिजर वॉज वेअर नंतर वापरतो पॅसिव्ह वॉइस मध्ये. तसंच मग इथं बघा हे V3 फॉर्म आहे, जसे की हॅड, डन, गॉन, इटन. याच्यापेक्षा हे वेगळे असू शकतात बरोबर. कंपल्सरी नाही प्रत्येक वेळा वेगळे असणार, पण असू शकतात. तसंच आपल्याला V4 प्रेझेंट पार्टिसिपल दिलाय, ज्याला आपण म्हणू शकतो V1 प्लस ING फॉर्म. V5 लाच काय म्हणायचंय, V1 प्लस SES. याला प्रेझेंट फॉर्म मध्ये आपण सिंग्युलर सुद्धा म्हणू शकतो, बरोबर. तर ही नंतर आपल्याला हा यूज करायचा आहे बरोबर, शी नंतर यूज करायचा आहे, इट नंतर. तर असेच याचे वेगवेगळे फॉर्म आपल्याला दिलेत, हॅज, डज, गोज, इट्स. आणि हे झाले आपले पार्ट्स ऑफ वर्ब किंवा फॉर्म्स ऑफ वर्ब्स. अशाच नवीन नवीन माहितीसाठी शुभम सर्च अकॅडमी चॅनलला फॉलो करा. थँक्यू.